नमस्कार मंडळी. क्षमा फूडी झोनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पावसाळा आणि गरमागरम भजी हे एक भारीच कॉम्बिनेशन. नैवेद्यासाठी सुद्धा सध्या सणवाराला रोजच जवळपास भजी करायची असतात. मग ते बेसन काढा, मसाले टाका, मीठ टाका, ही झंझटच नाही. आज आपण बघणार आहोत अगदी 5च मिनिटात तयार होणारी घोसाळ्याची कुरकुरीत भजी, आणि तेही आपलं हे सिक्रेट भजी प्रेमिक्स वापरून. या भजीच्या प्रेमिक्समध्ये आपण आधीच तिखट, लागणारे मसाले, ओवा, मीठ सगळंच घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला वरून यामध्ये काहीही घालावं लागत नाही. आता एका बाउलमध्ये मी हवं तेवढं पीठ काढून घेत आहे. म्हणजे आपलं भजीचं प्रेमिक्स हो, अगदी 4 भजी सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा डिशभर सुद्धा भजी. तेल तापत नाही तेवढ्या वेळात तर आपली तयारी होते. असं एअरटाईट कंटेनरमध्ये प्रीमिक्स ठेवलं ना, की ते 3-4 महिने सहज टिकतं. आता यामध्ये पाणी घालायचं आणि नेहमी भजीसाठी पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून. त्यामुळे पिठामध्ये गाठी राहणार नाहीत. याची काळजी घ्यायचीच आहे आपल्याला. याप्रमाणे पीठ तर झालं आपलं भिजवून. चांगलं फेटून घ्या की अशी कन्सिस्टन्सी छान येते. सणवारामध्ये धांदल उडू नये म्हणून हे भजी प्रीमिक्स नक्की तयार करून ठेवा. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर लिंक दिली आहे. असं एक मी घोसाळा घेतलाय, पण हे कडू आहे की नाही हे मात्र आधी चेक करावं. याची भजी करताना एकदम जाड स्लाइस करू नका किंवा अगदी पातळही करू नका. जाड असलं तर ते आतून कच्चाच राहील नाही का. याप्रमाणे स्लायसरने तुम्ही याच्या एकसारख्या अशा चकत्या करून घेऊ शकतात. घोसाळा कडू असेल तर अजिबात त्याची भजी करू नकात बरं का. आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. किंचितसं मीठ घोसाळ्यांना आपण लावून घ्यायचंय, म्हणजे भजी चविष्ट होतात. भजी प्रेमिक्समुळे काय होतं तर आपला खूपच वेळ वाचतो. आणि खरंच आपल्याला 4ही भजी करायची असेल तर तिखट मिठाच्या चवीचा काही संबंधच येत नाही. तेल तापायला मी आता ठेवलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे तेल तापत नाही तोपर्यंत आपली ही बेसिक तयारी पूर्ण होते. आता यामध्ये आपण छोटासा गोळा टाकून तर बघितलं तेल तापलंय की नाही. आता एक एक अशी घोसायची चकती पिठामध्ये घोळवून अलगदपणे तेलात सोडायची. एकदम खूप सोडू नका, नाहीतर ते कच्चेच राहतील आणि खूप तेल पितील बरं का. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत ही घोसाळ्याची भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. मल्टीटास्किंगमुळे काय होतं आपला खूप वेळ जातो, आणि तोच वेळ वाचवण्याचा मी ही भजी प्रेमिक्स तुम्हाला तयार करण्यासाठी उपाय सांगितलाय नाही का. तर भजी प्रेमिक्सचा व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्ही याप्रमाणे भजी प्रेमिक्स तयार करून ठेवा. म्हणजे अगदी 4-5 प्रकारची भजी सुद्धा 5च मिनिटात तुम्ही तयार करू शकाल. याने काय होईल माहितीये का, घरची मंडळी तर खुशच, पण बाप्पा पण खुश. प्रीमिक्समुळे भजी छान फुगतात तर खरीच, पण तेलही कमी पितात. तर मंडई आपली 5च मिनिटात घोसाळ्याची गरमागरम कुरकुरीत भजी तयार आहे. तुम्हाला ही झटपट रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही बघू शकताय की भजी कमी तेलकट आणि कुरकुरीत झाली आहे. तर अशा या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. क्षमा फूडी झोन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.